सलामीला दोन बॅटर आलेले आहेत. एका बाजूला असेल साईनाथ तर एका बाजूला आशुतोष. गोलंदाज आकाश. चला जास्ती वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्याला एक शो मॅच सुद्धा आजच्या दिवसामध्ये खेळायचे. हवे चेंडू पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त. पहिल्याच चेंडूवर ढगआउटचा रस्ता दाखवतोय फलंदाज साईनाथ. बॅक टू ढगआउट आणि धावसंख्या कुठलीही नसताना पहिल्या चेंडूवर सफलता मिळते गोलंदाज आकाशाला. चांगला संघ बांधण्यात यश आलेले सतीश लोणे यांना. एक नौका संघ असोसिएशनमध्ये पहिल्याच वर्षी त्याने पदार्पण केलेलं आणि पहिल्या वर्षामध्ये या असोसिएशनमध्ये बऱ्याचशा वेळा मध्ये त्यांना बघितलेलं आहे. चांगली गोलंदाजी. अगदी धावा जर कमी झाल्या ना तर गोलंदाजीच्या जोरावर सामने बरेचसे जिंकलेले सुद्धा आहेत. आणि आता प्रथम गोलंदाजी आली त्याच्यामुळं कमीत कमी धावामध्ये रोखण्यात यश येईल का साई प्रतिष्ठान साईदेवा साईगाव संघाला हे पाहणे मात्र गरजेचं राहील. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला आकाश. नवीन सामना करेल येणारा फलंदाज शिवम. हो अगदी वेगात टाकलेला चेंडू. चेंडू खाली राहिला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. दोन चेंडू टाकून झाले. दोन चेंडूमध्ये एक सफलता. दोन्ही चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू आकाश. थोडा वेळ हवेत चेंडू पॉवर प्लेचे षटक आहे आणि त्याचा फायदा उठवण्याचा नक्कीच प्रयत्न केला हे नवख्या फलंदाजाने शिवम यांनी. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेले. संघाचा अकाउंट ओपन केलेले. धावसंख्या झालेले 1-4. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना पाहणार आहे आपण साईगाव वर्सेस मालबीड या दोन संघामध्ये. आकाशाला आकाश दाखवले की काय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक. हाला ह्या षटकार 6. चांगली फलंदाजी करताना पाहतो आपण आता या फलंदाजाला दसका दम दाखवलेला. दोन चेंडूमध्ये 10 धावा. पहिला चेंडू तो निर्धाव खेळला परंतु दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर आला ह्या उतुंग षटकार. त्या षटकाराने धावसंख्या झालेले 10. पूर्णपणे 10च्या 10 धावा शिवम याच्या नावावर जात आहेत. निसर्गरम्य हे ठिकाण आपण पाहतोय. ठिकाण बोरपाडा नगरी. फटका फसलाय की काय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परंतु यष्टीरक्षकांनी कुठल्या प्रकारची चुकी न करताना दुसरा आदरा दिलाय टीम साईगाव संघाला. धावसंख्या झालेला आहे 2-10. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिल्या चेंडूवर विकेट त्याच्यानंतर निर्धाव त्याच्यानंतर चौकार षटकार आणि तिच्यानंतर मात्र गडी बाद. मिश्रण चाललेले. धावा सुद्धा येत आहेत. गडी बाद होत आहेत. धावा झाल्या आहेत 10. 2-10. नवीन बॅटर येतोय राकेश. मग अशी सरांनी सुद्धा सांगितले की 6 ते 7 डावखुरे फलंदाज आहेत या साईगाव संघामध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये बरेचशा नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली. त्याच्यामुळे जे डावखुरे फलंदाज आपल्यापासून थोडेसे दूर दिसत आहेत. तर मागच्या वर्षी बरेचसे खेळाडू डावखुऱ्या हाताने खेळताना आपण त्यांना बघितलं होतं परंतु युवा फलंदाजांना युवा खेळाडूंना संधी दिलेली साईगाव संघाने. नवीन बॅटर आलेले राकेश. कशा पद्धतीने तो सामना करेल राकेश. आणि हा सुद्धा उजव्या हाताचा फलंदाज आहे. शेवटचा चेंडू आहे. षटकातील धावसंख्या झालेली 2-10. आकाश चांगले क्षेत्ररक्षण. स्वतः गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणे कठीण असतं आणि एका षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती साईगाव संघाची 2-10. नंतर होणारा सामना तो म्हणजे दोन्ही संघामध्ये तयारीमध्ये राहायचे ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा आणि जय वाघोबा लाभ.
पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 2 बाद 10. दोन नामवंत पंच आपल्या स्पर्धेसाठी लाभले आहेत. उत्तम गुणलेखक आम्हाला लाभलेले आहेत आणि गुणलेखन करताना सोपे काय जात आहे, कारण सुभाष धुमाळ यांची एक देण आम्हाला या पूर्ण असोसिएशनला, मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्राला या स्कोर बुकने वेळ लावलेले. कौशल क्रिएशन भिवंडी, सर्व सुभाष धुमाळ आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे पाहावे तिथे कौशल क्रिएशन आणि फक्त न फक्त कौशल क्रिएशन. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे साहिल आणि त्याचा सामना करेल फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज राकेश. आशुतोष फुलटा चेंडू, त्याला दाखवले दिशा, सीमारसे बाहेर प्रयत्न केले होते परंतु असफल ठरतोय. उंची जास्ती मस्तकाला दस्तक देणारा आला हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 16. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला साहिल या गोलंदाजाचा. डावखुरी हाताचा गोलंदाज आपण आशुतोष याला पाहतोय. फलंदाज आशुतोष याच्या बॅटमधून आलेला हा षटकाराने अकाउंट ओपन झालेले, त्याचं सुद्धा धावसंख्या झालेले 16. गोलंदाज साहिल मध्ये बदल करतोय थोडंसं सतीश लोणे, कारण डावखुऱ्या फलंदाजासाठी एक निसर्गाची देण असते, त्याचा फायदा तो उठवण्याचा प्रयत्न, आणि जर असे फुलटॉस चेंडू जर हाताळले तर ते सीमारेषे बाहेरच पाहायला मिळतील. साहिल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू, नाही थांबणार, जाईल सीमारेषे बाहेर. हाला हा षटकार 6. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झालेले 22. 2 बाद 22. दोन चेंडू टाकून झाले त्या षटकातील गोलंदाज साहिलचे आणि 2 चेंडूवर 2 मोठे बिग हिट पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक येईल का हे पाहणे गरजेचे, कारण एका बाजूला फलंदाज आहे आशुतोष, 2 चेंडू 12 धावा जमा केलेत. हाय आता मात्र थोडासा बदल पाहायला मिळाला. उजव्या अष्टीचे चेंडू बाहेर ठेवला, त्याच्यामध्ये फसलाय फलंदाज. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या झालेले 2 बाद 22. साहिल हो खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले, परंतु त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषे बाहेर पडतोय. पंच इशारा करतायत आला हा षटकार 6. 6 धावाने धावसंख्या झपाट्याने वाढते. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झाले आहेत आणि 18 धावा जमा केल्या आहेत आशुतोष या फलंदाजाने. 3 षटकार 1 चेंडू डॉट खेळला. मागडा ठरतोय साहिल. हो हा चांगला चेंडू, अशा चेंडूंची आवश्यकता आहे टीम मालबेडी संघाला. 2 चेंडू निर्धाव परंतु 3 षटकार आलेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे षटकातील. साहिल या गोलंदाजाचा सामना करतो आशुतोष. हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आहे, फसवला गेलाय आशुतोषाला. भले तू 3 षटकार मारले परंतु तुला सुद्धा डगआउटचा आसरा दाखवू शकतो मी, हे दमखम दाखवलंय साहिल या गोलंदाजाने. 3 बाद धावसंख्या झालेले 28. नवीन बॅटर येतो ओमकार. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम साईगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 28. पाहूया तिसरं षटक, महत्वाचे षटक आहे 4 षटकाच्या सामन्यामध्ये. सतीश लोणे कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवेल. थोडासा विचार विनिमय केला आणि
ठरवलं की नाही हे तिसरं षटक आहे ना हे अजय याच्या हाती चेंडू द्यावा. कशा पद्धतीने अजय गोलंदाजी करेल, या धावा तर भरपूर झाले, धावा रोकेल की चांगल्या धावा जमा करेल साईगाव संघाचे दोन बॅटर. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा जमा करण्यात यश आलेले साईगाव या संघाला. अजय उजव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू ओपनचा इशारा करतात. हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्तच्या रूपाने एक धावेत वाढ झालेले, धावसंख्या झालेले 29. पहिला चेंडू वाईट हाताळलाय. पाहूया पुढील 6 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. इष्ट्यांच्या अगदी वरून जाणारा चेंडू हा जातो डॉट, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर दुसरा चेंडूची चांगली पिचिंग पाहायला मिळाली. इष्ट्यांच्या वरून चेंडू गेला. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु असफल ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. अगदी एका हाताची कमाल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. अजून एक गडी बाद होतो. चौथा टीम सायगाव संघाचं. धावसंख्या झालेले 4 बाद 29. आमच्या दुपारच्या सत्रामध्ये डीजे नितेश नंदेश माली यांनी सुद्धा थोडासा विश्रांती घेतोय. याच्यानंतर होणारा सामना जय वाघोबा लाभ आणि ब्रदर्स ग्रुप विश्ववर्ती फाटा. आपण सज्ज राहायच्या नाणेफेक कक्षामध्ये लगेचच उजव्याष्टीच्या बाहेरच्या चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न. अजून एक गडी बाद होतोय. 5रा हादरा लागतोय टीम सायगाव संघाला. धावसंख्या झालेले 29. इकडे एका बाजूला धावा सुद्धा होत आहेत, एका बाजूला गडी बाद होत आहेत. तिसरं षटक चालू. पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आलेले अजय याला. ज्याच्या नावातच जय आहे असा हा अजय. नक्कीच कर्णधाराने विश्वास टाकला त्याच्यावर. तिसरं षटक, त्या या षटकामध्ये धावा होत आहेत, परंतु त्या षटकामध्ये धावांना लगाम लावण्याचा प्रयत्न केलाय ह्या गोलंदाज अजय यांनी. विकेट हॅट्रिकवर आहे. ह्या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अजयच्या नावावर जाईल का? कारण नवीन बॅटर आलाय यश. एका बाजूला यश तर एका बाजूला अजय. बॅटची कडा लागून स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडीशी क्षेत्ररक्षकाची भिमेरी उडाली. 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 31. धावा जमा करण्यात यश आलेले यश आला. या चेंडूवर 2 धावा यशाच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. धावचीत करण्याची नामी संधी आली, परंतु फेकी करताना थोडीशी गछाल म्हणायला हरकत नाही, कारण जर व्यवस्थित चेंडूची हाताळणी जर केली, पण तो चेंडू पकडताना नक्कीच गोलंदाजाला थोडंसं कष्ट घ्यावं लागले आणि त्याचाच फायदा घेतला फलंदाजाने. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेले 32. मात्र आपली साईड चेंज करतो. राऊंड द विकेटने मारा करताना आपण पाहणार आहे अजय याला. सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज ओमकार याला आपलं खातं खोलायचंय. डावखुरी आता हा सुद्धा बॅटर आहे. ह्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजय या गोलंदाजाचा. डावखुरा आणि उजवा हाताचा फलंदाज असल्यामुळे वारंवार आपण क्षेत्ररक्षणमध्ये बदल पाहतोय आणि बदल करणे गरजेचं आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो आपल्याला करायलाच पाहिजे. षटकातील शेवटचा चेंडू. स्लो डिलिव्हरी हाताली. व्हेरिएशन बघायला मिळालं, त्याचा फायदा झाला गोलंदाजाला.
हा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या झालेला आहे 3 षटकाची समाप्ती 32. 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा जमा केल्या होत्या. या षटकामध्ये कमबॅक केलेले आहे. फक्त 3 धावा देऊन अजय यांनी 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. पहिली षटक हाताळलं होतं आकाश यांनी 10 धाव दिल्या 2 गडी बाद. चार धावा दिले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं साहिल्याचं, तब्बल 18 धावा 1 गडी. आणि तिसरं षटक आता आलं जय यांनी. या षटकामध्ये 4 धावा देऊन 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेले. चौथं षटक कोण येईल? आनंद. या संघाला आनंद मिळून देईल का? चला जाऊया पुन्हा एकदा मैदानमध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आनंद आणि त्याचा सामना करणारे यश. उंची जास्त फटका फसलाय की काय? 2-2 क्षेत्ररक्षक येतात. कॉलिंग नाही आणि चुकी होते सतीश याच्याकडून. तिथे 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाले 33. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हॅलो हॅलो एक धावसंख्या 33. एक युवा गोलंदाज आहे. एक संधी दिले संघनायकांनी त्याला आणि त्या संधीचं सोनं करेल का? तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आले. झेल घेण्याचा प्रयत्न केला. हो, भिरकावून दिला चेंडू. जसा चेंडू टप्प्यात आला, चेंडू दिसला तो सीमारसे बाहेर. म्हणतात ना टप्प्यात आला का कार्यक्रम, आणि त्याच टप्प्यामध्ये चेंडूला घेतला आणि त्या चेंडूचा कार्यक्रम केला. 6 धावाने धावसंख्या झालेले 39. 39. एका बाजूला मी म्हटलं ना धावा होत आहेत, एका बाजूला गडी सुद्धा बाद होत आहेत. ह्या 39 धावा करण्यासाठी 5 गडी गमावलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये तर मित्रांनो चुकीला माफी नाही. एक धाव एक चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतो आणि ही 1 धाव महत्त्वाची. धावा झाल्या 40. 41 धावा. या 2 धावा मिळाल्या त्याच्यामुळे 2 धावाने धावसंख्या वाढते 41. झेल सुद्धा सुटला आणि या चेंडूवर 2 धावा. एक झेल सतीशने सोडला आणि एक झेल सोडला आता महेंद्र. हा चांगला चेंडू आहे. आता वेगावर स्वार झाला हा गोलंदाज. एक युवा गोलंदाज, परंतु येणारा काल तो नक्कीच गाजवेल यात शंका नाही. प्रथमच त्याला संधी दिली. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत ह्या इनिंगचे. बॅटची काढा घेऊन चेंडू जाईल यष्टांच्या मागे. एका धावासाठी डिक्लेअर झोनमध्ये. हा एका धावाने धावसंख्या झालेली आहे ती 42. 42. एक चेंडू शिल्लक आहे. आनंद. मी तरी म्हणेन 1 षटकार लागल्यानंतर त्यांनी कमबॅक केलेले. शेवटचा चेंडू, ह्या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर तो निर्णायक ठरू शकेल. बॅटची कडा टक आवाज आमच्या समाचोल कक्षापर्यंत आला आणि हा शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय. धावसंख्या झालेले 42. 43 धावांची आवश्यकता आहे 4 षटकामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहे टीम लाप वर्सेस टीम विश्वभारती फाटा. दोन्ही संघाचे संघनायक सज्ज झाले आहेत.
मी आजचे मुख्य मान्यवर तानाजी शेलके ह्या मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचे आणि ह्या दोन संघामध्ये नाणेफेक करायची. टीम लाभ आणि टीम विश्वभारती फाटा. नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूला स्मृती चषक 2025 आणि एका बाजूला NR बोरपाडा. कॉलिंग विश्वभारती फाटा, NR बोरपाडा आणि NR बोरपाडा झालेले. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. टीम विश्वभारती फाटा यावर्षी चांगली कामगिरी, एका वेळेस तुम्ही क्वालिफाय सुद्धा झालं होतं. कसं वाटतं इथं खेळताना, कारण एक सामना तर तुम्ही खेळलेले? खूप छान वाटतं आणि इथं आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली, धन्यवाद, आभारी. आयोजनाबद्दल काय मत आहे? आयोजन तर खूप सुंदर आहे. या संघासोबत लाभ संघासोबत या वर्षी कधी खेळ झालाय? नाही, पहिलीच मॅच आहे. प्रथमच दोन संघ आमने सामने येत आहेत. नाणेफेक जिंकले, निर्णय क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला एक तो सुद्धा मजबूत. मगाशी पहिल्या षटकामध्ये असं वाटलं का लो स्कोरिंग सामना होईल, त्याच्यानंतर 3 षटकामध्ये या संघाने खूप चांगली कामगिरी केली. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. कुठले गोलंदाज आहेत आणि जे पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे गोलंदाज झाले? राहुल आहे, विकी आहे, सचिन आहे, जॉन्टी आहे. आपण नाणेफेक हारलात तर हल्ली खूप सीझन चालले, बैलगाडा शर्यत आणि एक मोठ्या बैलाचे तुम्ही मालक आहात. इथे खेळताना तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. आपण जर नाणेफेक जिंकली असती तर कुठला निर्णय स्वीकारला असता? बॅटिंग. म्हणजे जो निर्णय आपल्याला हवा होता तो मिळालेला आहे. तर 4 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. हे आयोजन केले याच्याबद्दल काय मत आहे? आयोजन तर खूप चांगलं केलं आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप अभिनंदन दोन्ही संघाचे करूया. टीम विश्वभारती फाटा या संघाचे संघनायकाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक समीरजी ठाकरे सर. पहिलाच बॉल आणि या वेळेला आपण पाहतोय षटकारानं स्वागत करण्यात आलेलं आहे. टार्गेट 43 धावांचं सेट केलेलं आहे. साईदेवा प्रतिष्ठाननं बॅटिंग करत असताना आशुतोष याही सामन्यामध्ये खूप चांगला खेळला. वेलकम बंटी शेळके, पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं स्वागत. आणि खरोखरच जेवणाची प्रशंसा करावीच लागेल, अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होतं. पुन्हा एकदा आपण पाहतो अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेला धाव पूर्ण झालेली आहे. 43 लक्षाचा पाठलाग करत असताना ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात अक्षयच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली आहे. अक्षय आणि अतुल ही जोडबोली आहे. सध्या बॅटिंग करत असताना आई गावदेवी मालबेड या संघाकडनं. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स, परंतु त्यानंतर 18 धावा आल्या. पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये अजयनं कमबॅक केला होता, परंतु अंतिम षटकात पुन्हा एक षटकार आनंदच्या विरुद्ध आपल्याला बघायला मिळाला. स्ट्राईक एंडला आता अतुलनीय कामगिरी त्याच्याकडनं अपेक्षित असणार आहे. इथे वेगवान चेंडू, चांगला बॉल साईनाथच्या माध्यमातून. मला वाटतं की साईनाथ मागच्या सामन्यामध्ये खूप महागडा ठरला होता, परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि फर्स्ट ओव्हरमध्ये त्याला इन्व्हाइट केलं. इथे अपेक्षा असेल की तो चांगली गोलंदाजी करणार, परंतु समोर अतुल. एक चेंडू डॉट आला. यावेळेला आपण पाहतोय बॅटची आतली कडा, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव झाली आहे पूर्ण. एक रिस्की धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. आफ्टरनून सेशन आपण जी स्पर्धा पाहताच स्मृती चषक 2025 मेमोरियल कप 2025 येणार बोरपाडा प्रेझेंट द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट इन बोरपाडा. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुन्हा भिरकावून दिलेला आहे. ये सीधे साधे अक्षय नाही, काफी खतरनाक अक्षय.
दुसरा षटकार, मॅग्निफिसंट हिट, ग्रेट षटकार या वेळेला आपल्याला बघायला मिळाला आणि या 6च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. कौशल क्रिएशन भिवंडीचे स्कोर बुक रंगवण्याचं काम आमचे सहकारी गुणलेखक करतात. नीरज ॲज अ स्कोरर सध्या आमच्या सोबत बसलेले आहेत. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा अक्षय साईनाथचा खरपूस समाचार या वेळेला घेतला जातोय. 2 सिक्सर आलेत. हा चेंडू थोडासा थांबवून खेळण्याचा प्रयत्न होता ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर मोजअप विथ सिंगल. टीमची टोटल तुम्ही पाहतायत 15 धावा. जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात दोन्ही फलंदाज या वेळेला मिळून देत असताना कमाल केली मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये. अक्षय समोर मिस टायमिंग आहे. मोठी विकेट मिळू शकते आणि या ठिकाणी पकडलाय झेल. समाप्त होतोय अक्षयचा खेळ. बिग विकेट, बिग लॉस. मालबेडी संघाला हा फार मोठा झटका लागलेला आहे. झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. सॉफ्ट डिसमिसल. विकेट किपरनं कोणत्याही प्रकारे चुकी केली नाही आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चेसिंग अ टार्गेट ऑफ 43 रन्स. सुरुवात जी मिळणं गरजेची होती ती सुरुवात मात्र मिळवली आहे बॅटर अक्षयनं, परंतु त्याला मोठा डाव साकारता आला नाही. 2 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले आणि अखेर तो या ठिकाणी बाद झाला. गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये यश. मागच्या सामन्यामध्ये या यशनं कमाल केली होती. तोच यश आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्टी बॉलर राऊंड द विकेट ऑन द राईज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चांगला कटर आहे यशकडे आणि विशेष म्हणजे चांगली लेंथ त्यानं मेंटेन ठेवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं होतं आणि इथेही त्याला चांगली स्टार्ट मिळाली. डॉट बॉलनं तो सुरुवात करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र हा चेंडू देखील आला निर्धाव. 15 धावा स्थिर धाव फलकावरती. असंच घडलं होतं मागच्याही सामन्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या आणि त्याच्यानंतर यशनं चांगली वापसी करून दिली होती आपल्या टीमला आणि पुन्हा एकदा तेच कार्य तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी त्यानं दाखवली आज. अतुल थोडंसं स्ट्रगल करताना दिसलाय डॉट, परंतु यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला कंट्रोल हुक पाहायला मिळाला. साई त्या ठिकाणी सज्ज आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव या दरम्यान पूर्ण करण्यात आले. मला वाटतं साईला दुखापत झाली त्या ठिकाणी. पाणी घेऊन जायचं. बॉल अडवत असताना थोडीशी दुखापत झाली क्षेत्ररक्षकाला. सन्मान्य तुकाराम खारीक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकविरा किराणा स्टोअर्सचे मालक. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सलगचे 2 डॉट आणि त्याच्यानंतर सिंगल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली.
यश बॉलिंग करतो आणि क्षेत्ररक्षण करता वेळेला थोडासा फटका जरूर लागला त्या क्षेत्ररक्षकाला, परंतु बॉल त्यानं जाऊ दिला नाही. चांगली फिल्डिंग त्यानं डीपमध्ये केली आहे. आदरणीय तुकाराम खारीक, किराणा स्टोअरचे ओनर, आपलं स्वागत आहे. इथून धावांचा प्रयत्न करावा लागेल, मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करावा लागेल, अथवा पहिल्या ओव्हरमध्ये जी स्टार्ट तुम्हाला मिळाली आहे, अक्षयनं जी मेहनत केलेली आहे, जो प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला आहे, त्याच्या मेहनतीवरती पाणी फेडलं जाणार. क्रिकेटमध्ये नेहमी तुम्हाला कॅल्क्युलेट गेम खेळावा लागत असतो. डोक्यामध्ये तुमच्या सुरू असणं गरजेचं असं कॅल्क्युलेशन. स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल. काय गोलंदाजी करतोय यश, सक्सेस बॉलर आहे आणि नावच त्याचं यश आहे. आणखी एक डॉट बॉल. बघा, खेळाडूंमध्ये आपसात या ठिकाणी बोलण्यापेक्षा अंपायर त्या ठिकाणी आहेत. चला मॅच सुरू करा. आकाश पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि मालबेडीच्या विरुद्ध साईगाव अशी लढत सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यश पुन्हा एकदा सज्ज होतो. एक मोठा सामना सुरू आहे, पारंपरिक युद्ध आहे, कारण दोन्ही आजूबाजूची गावं आहेत, मालबेडे आणि साईगाव. यावेळेला लेक्समला मिस करणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. बऱ्याचदा आपण क्रिकेटमध्ये स्लेजिंग सुद्धा बघितलेले आहे, कारण स्लेजिंग इज अ गेम ऑफ अ पार्ट ऑफ गेम. आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटरना आपण फार जास्त वेळा ते बघितलेलं आहे. एखाद्या फलंदाजाचा गोलंदाजांचा कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी ते नेहमी अशा प्रकारचे कृत्य करत असतात. यावेळेला चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. यशच्या विरोधात पहिला आक्रमण, काउंटर अटॅक, सिक्सर. धावसंख्या या 6च्या मदतीने 23 ह्या आकड्यावरती 23 रन्स ऑन बोर्ड. स्मृती चषक 2024-25 हे पर्व आणि 25 वर्ष आज येणार बोरपाडाला झाली. सिल्वर जुबली सेलिब्रेशन तुम्ही ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु फिल्डर उपस्थित आहेत. कॅच ड्रॉप, झेल त्या ठिकाणी ड्रॉप केली आणि बघा खेळाडूंमध्ये थोडंसं अग्रेशन दिसलंय, कारण ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे, कारण असं वाटतं की कट्टर प्रतिद्वंदी आहेत. धावसंख्या 24, 2 षटकांच्या अखेरीस. कसं आहे ना की एकाच विभागामधून, एकाच गावामधून ज्या वेळेला 2 मॅचेस लागतात, 2 संघांमध्ये मॅच लागते, त्यावेळेला असं कृत्य मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं, कारण त्या विभागामध्ये आपला बोलबाला राहिला पाहिजे. इथून घरी गेल्यानंतर चर्चा राहिली पाहिजे की बाबा मालबेडीनं आज साईगावला हरवलं, साईगावनं आज मालबेडीला हरवलं, ह्या चर्चा होत असतात. असे पारंपरिक युद्ध तुम्ही आमच्या परिसरामध्ये आलात तर नेहमी तुम्हाला जुनांदुर्की, टेंभवली अशा लढती बघायला मिळत असतील. असं होत असतं. आणि शेलार आणि बोरपाडा ही पूर्वी फार हे युद्ध व्हायचं, होत असतात, मजा येते. 24 धावा फलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 24. चांगली धावसंख्या. या असोसिएशन मध्ये बोरपाडानं यावर्षी एक ट्रॉफी जिंकलेली आहे, चांगली सुरुवात त्यांची झाली आहे. 24 धावा आहेत, 24. या ओव्हरमध्ये 9 आले आणि पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. 24 झाल्या दादा.
12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना, परंतु अतुल आकाश याच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला बघायला मिळालाय. तो आता स्ट्राईक एंडला. स्विंग अँड मिस, वेगवान तेज तर्रार हा बॉल डॉट येतोय. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शिवमच्या माध्यमातून हा डॉट बॉल. एक सिली बिट ऑफ त्या ठिकाणी सेट करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय थोडासा दबाव वाढवण्यासाठी आणि इथे पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जात आहेत. स्कोर मोजप इथे डबल टीमची टोटल तुम्ही पाहतायत स्कोर कार्डवर 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने हळूहळू धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न, परंतु येथे दबाव वाढत चाललाय. जसजसे डॉट बॉल येणार तर तसा दबाव मालबेडी संघावरती वाढणार आणि एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा साईगाव संघ अंडर प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. तो प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडे. बॉल हवेत आहे. कीपरचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय की नाही. एक धाव तर पळून पूर्ण केली आहे. एक धाव आहे की 2 आहेत सर? हाताला लागून गेलेल्या म्हणजे 2 धावा आहेत. या 2 धावा इथे असतील. अठ्ठावीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा यावेळेला ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्यात आला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल इथे येणार, परंतु इथे दुसरी धाव नकार येत असताना दोघी बॅटर्सचा एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने 29 या आकड्यावरती 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 आले. 14 धावा अजूनही दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका इथून चौकार किंवा षटकार शोधावा लागेल या 2 बॉलमध्ये, अथवा दबाव वाढेल मालबेडीवर. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल चांगला फिरवलाय बॉलला आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. अकुट टप्प्याचा बॉल होता, खराब लेंथ होते आणि त्याचा योग्य तो फायदा या ठिकाणी उचलला. चौकार प्राप्त करत असताना बॅटर आकाश. आकाशच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळाला आणि ह्या 4 धावांनी पुन्हा एकदा विजयाच्या नजदीक जाण्याचा प्रयत्न यावेळेला केलेला आहे. थर्टी रन्स 33 धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला बघायला मिळाल्यात. 7 चेंडू 10 ची गरज. शेवटचा बॉल इथे देखील चांगला फटका ऑफ ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला बीट करण्यात आला. खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती आला तोपर्यंत वेळ होती पुन्हा 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 35 धावा शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज. चित्त थरारक मॅच. कोण जिंकणार? साई देवा प्रतिष्ठान साई गाव जिंकणार की या ठिकाणी आपण पाहतोय टीम आई गाव देवी मालबेडी जिंकणार? बिग बॅटल, बिग मॅच, कडा संघर्ष, बडा मुकाबला, हॉट मॅच. या रणरणत्या उन्हामध्ये आपण पाहतोय की हा तापणारा गरम सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गरम पाणी में यापे कोण आहे का? शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला अतुलला आतापर्यंत चांगला खेळ साकारता आला नाहीये. सातत्याने अतुल स्ट्रगल करताना दिसले, परंतु इथे गोलंदाजी करण्यासाठी आता पारसचा वापर करण्यात आलेला. पारस 6 धावा इथून डिफेंड करणार का? स्ट्राईक एंडला बॅटर अतुल. सिली मिड ऑफला आणखी आता फिल्डर सेट केले जाते. बघा दबाव वाढवण्यासाठी जवळ फिल्डर घेतला. 8 ची गरज आहे. हो, यावेळेला खूप टप्प्याचा होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये लॉंग वे शफल हुक करण्याचा प्रयत्न केला. एकच धाव तिथे मिळाली. 7 धावांची गरज आहे. 5 बॉल शिल्लक आहेत.
सामना अतिशय चुरशीचा तुम्हाला बघायला मिळालाय. डिक्लेअर झोन मध्ये 6च्या 6 बॉल मारली तर 6 होणार, परंतु इथे 6 नाही 8 करायच्यात, कंपल्सरी 8 करायच्यात. ग्रेट मॅच. ज्युनियर पूल आहे आजचं, परंतु या ज्युनियर क्रिकेटर्सने खूप चांगली मजा आणली स्मृती चषकामध्ये. 5 चेंडू 7 धावांची गरज. आकाश ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार बघायला मिळाला, तो चांगला खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल खराब होता, ऑन साइडला हुक करण्यात आला, परंतु यशची कमालीची फिल्डिंग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय आई गावदेवी मालबेडी संघाला. मॅच मध्ये ट्विस्ट. अतुल यावेळेला बाद झाला, धावबादच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. आणि आता नवीन येणारा बॅटर त्याच्यासाठी कठीण असेल. ज्या वेळेला नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतो ना, त्यासाठी थोडंसं कठीण असतं. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल मोठा फटका खेळताना. शेलार 40+ विरोधात बोरपाडा 40+ एक्झिबिशन मॅच आज तुम्हाला बघायला मिळेल. स्पर्धेचा पहिला दिवस, प्रेक्षणीय सामना. 40+ खेळाडू इथे खेळणार आहेत. ग्रेटेस्ट रायव्हलरी. अगोदरच आपण उल्लेख केला की शेलार आणि बोरपाडामध्ये पूर्वी जाम कठोर मॅचेस व्हायच्या, कठीण मॅचेस व्हायच्या. 37 धावा धावफलकावरती 6 धावांची गरज आहे, परंतु आता बॉल इथून शिल्लक आहे 4. नवीन फलंदाज महेंद्र बाहुबली आहे का हा, की महेंद्र सिंग धोनी आहे? महेंद्र सिंग धोनी भारताचा कूल कॅप्टन, ह्याच क्रमांकावर यायचा, नेहमी तो सामना फिनिश करायचा, भारतीय संघासाठी आनंदाचं वातावरण निर्माण करायचं समस्त भारतीयांसाठी. परंतु हा महेंद्र आनंदाचं वातावरण मालबेडी संघासाठी करणार का? कैलाशी डोंगरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मला वाटतं खेळण्याच्या तयारीत आहेत. शेलार आणि बोरपाडा 40+ ची मॅच होणार आहे, परंतु हा सामना 4 बॉल 6 ची गरज. चित्तथरारक मॅच. हु विल बी द विनर ऑफ दिस मॅच? बोलो तैयार. राउंड द विकेट. Another good ball, swing and miss. कहानी में और भी रोचकता बढ़ चुकी है, क्योंकि आखिरी 3 गेंदे और 6 रनों की जरूरत. शेवटचे 3 बॉल 6 ची गरज आहे. 6 धावा एका बॉल मध्ये बनतात, परंतु ही परिस्थिती आता अतिशय कठीण परिस्थिती फलंदाजासमोर. 4 मध्ये 6 करायच्या होत्या, पूर्णपणे आपण पाहतोय एक साकव पॉइंट पूर्ण खाली ठेवण्यात आला, परंतु बॅटरनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला खराब चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये तिथे मिळेल फक्त 1 धाव. आता समीकरण बदललं. 2 बॉल आणि 5 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण असतं. पूर्णपणे अनिश्चिततेने भरलेला खेळ. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. काहीच निश्चित नसतं. एका बॉलवर 11 होताना बघितलेत, तर कधी एका ओव्हरमध्ये 43 होताना बघितलेत, तर कधी एका ओव्हरमध्ये 1 सुद्धा वाचताना बघितले. हा खेळ क्रिकेटचा आहे. 2 मध्ये 5 करायच्यात. इथे आकाश आता स्ट्राईक इनला. थोड्याफार विजयाच्या आशा असतील मालबेडी संघाच्या डगआउट मध्ये, कारण आकाश असा बॅटर आहे ना की त्याच्याकडे ती क्षमता ठासून भरलेली आहे. आज हिरो बनण्याची संधी आहे, परंतु हिरो पारस आतापर्यंत बनलाय. कमाल केली आहे. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. सिली मिड ऑफ मात्र कंटिन्यू ठेवण्यात आलेला. आकाश इंडिव्हिज्युअली बॅटिंग करतो आतापर्यंत 16 धावांवरती. याच बरोबर आखूट टप्प्याचा बॉल, परंतु कीपर पासून थोडासा पुढे पडला आणि साई देवा प्रतिष्ठानचा जल्लोष आता सुरू झालेला आहे, कारण ही मॅच शेवटच्या बॉलवर 1 चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज. गोल्डन बॉल की गोल्डन षटकार. 5 धावा कंपल्सरी तुम्हाला करायच्या आहेत. आज येणार स्पोर्ट बोरपाडाच्या ह्या स्पर्धेमध्ये स्मृती चषक 2025 मध्ये चित्तथरारक मॅच तुम्हाला बघायला मिळाली आहे. तानाजी शेलके यांचं म्हणणं आहे बॅटरनं षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. 1 चेंडू 5 ची गरज. गोलंदाज तयार आणि याच बरोबर
भिरकावून दिलेला आहे बॉलला. गोल्डन 6 षटकार गावदेवी मालबिडी संघानं हा विजय इथे मिळवलाय. विजयी षटकार आकाशच्या बॅट मधून. कम ऑन डीजे.